पुढच्या बातमीकडे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप होत असतानाच आज त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे। आता मुंडे 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत। त्यामुळेच धनंजय मुंडेंचा अचानक दिल्ली दौरा कशासाठी असा सवाल उपस्थित झालाय। सरपंच हत्येप्रकरणी कराडचं नाव समोर आल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येते। देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्यातच धनंजय मुंडे देखील 2 दिवस दिल्ली दौऱ्यात रवाना होत आहेत। त्यामुळे दिल्लीत नेमकं काय घडणार आहे, हा दिल्ली दौरा नेमका कशासाठी, राजीनाम्याची चर्चा एकीकडे जोर धरत असताना दिल्लीतून काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या संपर्कात आहेत। सचिन, दिल्लीत नेमकं काय घडणार आहे, दिल्ली दौरा नेमका कशासाठी? धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची खतर भेट घेतली होती आणि आता आपण बघतोय की दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे उद्या दिल्लीमध्ये असणार आहेत। मात्र उद्या दिल्लीत देखील त्यांची भेट होणं किंवा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या धनंजय मुंडे यांच्यावरच तसंच सरकारवरती देखील प्रेशर आहे। विरोधकांची मागणी आहे की धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जे आहे ते काढून घ्यावं। त्यामुळे आता दोघांच्या दिल्ली वारीला महत्वाचं आहे। आता उद्या दिल्लीमध्ये यांची भेट होते का, हे कोणत्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटतात का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। नक्कीच, धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।